राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार. ज्या वेगाने आपण प्रगती करतोय, ज्या वेगाने आपली लोकप्रियता वाढते, त्याच वेगाने आपण सर्वांनी एक संघटीने काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकासाठी काय आचारसंहिता आहे किंवा काय नियमावली आहे याचं मार्गदर्शन आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी आपण एक इंटरनल ट्रेनिंग डिपार्टमेंट बनवलंय आणि त्याचसोबत इम्पॉर्टंट सर्क्युलर करण्यासाठी, शेअर करण्यासाठी एक क्लासरूम बनवलंय. तर त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला हे जे व्हिडिओ आता तुम्ही बघत असाल, प्लस सोबत ही जी डॉक्युमेंट आहे ही शेअर केलेली आहे, ही प्रत्येक व्यक्तीने बघितली पाहिजे. हे आपलं कंपल्सरी रिक्वायरमेंट आहे. आणि यात जे नियम दिले त्यांचं उल्लंघन झाल्यास संचालक मंडळ आपल्या कर्मचाऱ्यांची ती सेवा समाप्त करू शकतो, याची सर्वांना नोंद घ्यायची. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, कर्मचाऱ्यांचा पोशाख व व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे. तर संस्थेने जे आपल्याला पोशाख दिलेला आहे त्या पोशाखामध्येच प्रत्येक व्यक्तीने संस्थेमध्ये उपस्थित राहावं. प्लस हे कपडे जे आहेत, जो युनिफॉर्म आहे तो स्वच्छ आणि प्रेस केलेला असावा. दररोज दाढी केलेली असावी. बुटांना पॉलिश केलेलं असावं. बोटांची नख वाढलेली नसावी. शर्टच्या बाहेवर किंवा कॉलरमध्ये रुमाल ठेवून कार्यालयात येऊ नये. त्याचप्रमाणे महिलांसाठी पण जी साडी आहे, जो त्यांना कलर दिलेला आहे, तोच त्यांनी फॉलो करायचा आहे. आणि शिपायांना सुद्धा दिलेला युनिफॉर्म मध्येच ते कंपल्सरी पाहिजे. त्याचबरोबर त्यांची वागणूक व सूचना कशी असली पाहिजे. तर प्रत्येक कर्मचाऱ्याने जेव्हा संस्थेत त्यांना कॉल येतात किंवा ते कॉल करतात, तर नमस्कार किंवा वंदे मातरम म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं स्वागत केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे वरिष्ठ आपल्याला कार्यालयात भेटायला येतात त्यांना पण नमस्कार वंदे मातरमनी म्हणून सुरुवात करावी. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांना भेटताना आपण पूर्ण पोशाखात आहो की नाही या बाबतीत आपण लक्ष ठेवावे. वरिष्ठांसमोर बसताना खुर्ची पायाला आडी घालून किंवा पाय खुर्चीवर ठेवून किंवा रेलून बसू नये. त्याचप्रमाणे ग्राहकांसमोर असताना त्यांच्या देखत चहा किंवा कॉफी घेऊ नये. आधी त्यांना चहा पाणी मिळाले की नाही याची विचारपूस करावी. कार्यालयामध्ये धूम्रपान करणे हे वर्जित आहे आणि प्रत्येक व्यक्तीने तंबाखू खाऊ नये, धूम्रपान करू नये. तोंडात पान, गुटखा अथवा तंबाखू असताना ग्राहकांशी किंवा वरिष्ठांशी बोलू नये. संस्थेवर जो कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्ती, जसं वेगवेगळ्या सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी येतील, वेगवेगळे जिल्हा उपनिबंधक येऊ शकतात, ब्रँच मॅनेजर सोडून जे पण वरिष्ठ आहेत, आर एम आहेत, कधी कधी गावातले आमदार, खासदार किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या जागेवरनं उठून स्मित हास्याने त्यांचे स्वागत करावे. त्याचप्रमाणे कार्यालयीन वेळात आपापसात खासगी चर्चा, मोठमोठ्या आवाजात बोलणे, गप्पा मारणे अथवा वाद करणे हे टाळावे. आपले कार्यालय, टेबल, खुर्ची स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या कार्यालयामध्ये पंखे, लाईट अवास्तव सुरू राहणार नाही याची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कार्यालयीन वेळेमध्ये आपला जो पर्सनल मोबाईल आहे तो बंद ठेवावा किंवा कोणत्याही खाजगी कामासाठी फोन करणे, त्याच्यावर जास्त वेळ बोलणे या गोष्टी आपण टाळायला हव्यात. आणि हे कंपल्सरी एक सगळ्यांसाठी दिलेलं नियमावली आहे. जसं पाश्चात्य देशात, वेस्टर्न कंट्रीजमध्ये खाजगी बँकमध्ये शिपाई ही संकल्पना संपुष्टात आलेली आहे. कारण की तिथे प्रत्येक काम हा कर्मचारी स्वतः करतो. आणि लवकरच आपल्याला एक शाखा, एक शिपाई या संकल्पनेसाठी पोहोचायचं आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःच्या कामाची सवय स्वतःला लागली पाहिजे. अशी म्हणूनच याची आपल्याला तयारी आतापासूनच सुरू करायची आहे. तसंच जर तुम्हाला रजा घ्यायची असेल तर रजेचा अर्थ एक दिवस अगोदर विभागीय कार्यालयामध्ये पोहोचला पाहिजे. प्लस जर तुम्ही लॉंग टर्म सुट्टी घेणार असाल 4-5 दिवस, तर त्याच्या अगोदर कमीत कमी 15 दिवसा अगोदर तुम्ही समोरच्यांना, वरच्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर कोणत्या कर्जदाराला किंवा सभासदाला शाखेतून नियमबाह्य मदत होत असेल तर याची संपूर्ण माहिती आपल्या शाखा व्यवस्थापकांना, विभागीय व्यवस्थापकांना किंवा सर्व व्यवस्थापकांना किंवा कार्यकारी संचालक मंडळांना द्याल. अन्यथा सर्व शाखेस यासाठी जबाबदार धरण्यात येईल. दररोज सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम सुरू आहे की बंद आहे हे रोज तपासून घेण्यात आलं पाहिजे. कारण की ते सिक्युरिटी आहे, जो कॅमेरा आहे तो अत्यंत मुश्किलच्या घडी चेक केला जातो. मद्यपान करून कोणीही शाखेत येऊ नये. शाखा बंद बरोबर झाली आहे की नाही हे प्रत्येकाने, म्हणजे ब्रँच मॅनेजरनी तर स्पेसिफिकली जाताना बघावे. त्याचप्रमाणे
सर्व कर्मचाऱ्यांनी गटबाजी न करता एकजुटीने काम करा. जे पण ग्राहक तुमच्याजवळ येतात, खातेदार तुमच्याजवळ येतात, त्यांच्याशी अतिथीपणे आणि एक सौजन्याने वागावे, त्यांना योग्य ती मदत करावी. त्यांना जर दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जायचं असेल तर त्यांना राईट जागेवर, राईट, भले ते तुमचं डिपार्टमेंट नसेल तर योग्य त्या संबंधित व्यक्तीकडे पाठवावे. आणि काय करू नये तर अस्वस्थ मनाने, उदास चेहऱ्याने ग्राहकांना अजिबात सेवा देऊ नये. द्वेषाने किंवा रागाने ग्राहकांशी, कर्मचाऱ्यांशी बोलू नये. सहकाऱ्यांना कोणालाही तुच्छ किंवा कमी लेखू नये. संस्थेबद्दल अनादर किंवा कामाबद्दल अनास्था बाळगू नये. कामावर उशिरा येणे, लवकर जाणे, गैरहजर राहणे या प्रकारचं वर्तणूक अजिबात नसली पाहिजे. प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीचं जे अमाऊंट आहे, डिपॉझिट आहे किंवा कर्ज आहे, हे एक खूपच जास्त सिक्रेट किंवा गोपनीय असतं. ही गोपनीयता कोणासोबत शेअर करून भंग करू नये. एवढंच नाही तर काय त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या जबाबदाऱ्या आहेत. तर एक, जसं मी सांगितलं, ज्या गोष्टींची गुप्तता ठेवली आहे ते चार चौघात चर्चा करू नये. वरिष्ठांना पत्र लिहिताना, त्यांच्याशी बोलताना माननीय या शब्दानेच संबोधावे. प्रत्येक पत्रावर जावक क्रमांक, दिनांक, संदर्भ क्रमांक, संचालक मंडळ, ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या नमूद कराव्या. त्याचप्रमाणे जसं तुम्ही नेहमी जर अब्सेंट राहिले, म्हणजे तुम्ही सुट्टी घेणार असाल तर आधी त्याचं इंटिमेशन द्यावं. लॉंग सुट्टी जसं 5 दिवसा अगोदर तरी तुम्ही किमान त्याची सूचनावरती द्यावी. जर नेहमी नेहमी तुम्ही अब्सेंट राहत असाल तर जे जे अधिकारी आहेत, जे मॅनेजर आहेत, त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट एम्प्लॉईकडनं बोलून घ्यावं. आपल्या कागदपत्राचे फायलिंग त्याच दिवशी झाले पाहिजे ज्या दिवशी ते काम आहेत. या गोष्टींकडे सगळ्यांनी लक्ष ठेवावे. प्लस ग्राहकांकडे नोटा घेताना लहान नोटा, मोठ्या नोटा किंवा अशा कोणत्याही गोष्टींची वाद घालू नये. कारण की ग्राहकांवर आपण अवलंबून आहोत, आपल्यावर ग्राहक अवलंबून नाहीये. प्लस एखाद्या वेळेस जर कॅशियरकडे खूप जास्त पैसे आहेत आणि तुम्ही त्यावेळेस काही करत नाही तर तुरंत आपण तिथे जावं त्यांच्यासाठी मोजण्यासाठी, आणि ती जी रक्कम आहे ते व्यवस्थित लिहिलंय की नाही, नोटांचा तपशील नीट पडताळून पाहावा आणि एकमेकांना असं मदत करावी. प्लस जर आपले वरिष्ठ आहेत, सहकारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत, आपले कस्टमर आहेत, खातेदार आहेत, यांचं जर वाढदिवस असेल, म्हणजे काही चांगली न्यूज असेल जसं वाढदिवस, साखरपुडा, विवाह, त्यांचं परीक्षेतील त्यांच्या मुलांचं सुयश किंवा त्यांचं कुठे आलेलं यश किंवा नियुक्ती, हे सुख असतील किंवा दुःख असतील, काही फॅमिलीमध्ये डेथ झाली आहे किंवा कोणताही वाईट प्रसंग त्यांच्यावर जर आलाय तर आपण त्यांना फोनद्वारे किंवा भेटून त्यांच्याजवळ आपल्या शुभेच्छा, आनंदात शुभेच्छा आणि दुःखात आपल्याला वाटणारं दुःख त्यांच्यासोबत शेअर केलं पाहिजे. जर चुकून हुकून कोणी तुमच्याशी, संस्थेविषयी किंवा कोणाविषयी जर वाईट बोलत असेल तर संयम न ढळून देता त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांची जी गैरसमज आहे त्याला दूर करा. दर गुरुवारी प्रत्येक आपल्या ब्रँचवर गणपतीची आरती झालीच पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याला ती आरती पाठ असावी आणि न चुकता आपण ती आरती घ्यावी. याचप्रमाणे लक्षात घ्यावं, शिस्त, दिलेला शब्द आणि वेळ, या तीन गोष्टींचे जर आपण जसं काटेकोरपणाने फॉलो केलं, पालन केलं, तर येणाऱ्या काळातही आपण अशीच प्रगती करूया या बाबतीत मला 100% खात्री आहे. शिस्त, दिलेला शब्द पाळणे आणि वेळ पाळणे, या तीन गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष ठेवायचंय, याची जाणीव ठेवायची आहे. तुम्ही एवढं व्यवस्थित, ही जी फाईल आहे ही सगळ्यांना वाचायची आहे. हे व्हिडिओ तुम्हाला परत बघायचं आहे आणि यातली एक एक नियमावली एक एक व्यक्तीला लागू होते हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू सो मच.